मी पत्रकार भीमराव धुळप, संपादक धगधगती मुंबई DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मी इथं नेरूळ या ठिकाणी आलेलो आहे. पुस्तकाचं नाव आहे हिस्ट्री विल बी काइंडर आणि त्याचे लेखक आहेत प्रथमेश मलईकर. यांच्याकडून आपण जाणून घेऊया पुस्तकाबद्दल काय ते सांगतात आहे. नमस्कार, मी प्रथमेश मलईकर. हे पुस्तक हिस्ट्री विल बी काइंडर द लेगसी ऑफ डॉक्टर मनमोहन सिंग. हे मनमोहन सिंगांना आपले जे पूर्व पंतप्रधान होते त्यांना एक दिलेला एक ट्रिब्यूट आहे, एक वाहिलेली आदरांजली आहे. जेव्हा मनमोहन सिंगांनी शेवटची प्रेस कॉन्फरन्स त्यांची ॲड्रेस केली होती तेव्हा त्यांचंच वाक्य होतं की हिस्ट्री विल बी काइंडर टू मी दॅन द कंटेम्पररी मीडिया. म्हणजे आज तेव्हाचा जो मीडिया होता ज्या प्रकारे त्यांची आलोचना करत होता त्याच्या मानाने फ्युचर मीडिया जो आहे किंवा फ्युचर जनरेशन्स जे आहेत ते त्यांना एक चांगल्या कृतज्ञतेनेच बघतील त्यांच्याकडे, त्यांच्या कंट्रीब्युशनकडे. ही पुस्तकाची कल्पना किंवा जे काही तुम्हाला हे ज्ञान कसं झालं किंवा कशा अज्ञात तुम्हाला सुचलं कसं? तेच की म्हणजे सध्या विसर पडला आहे मनमोहन सिंगांचं जे कंट्रीब्युशन राहिलेलं आहे आपल्या देशासाठी, त्याबद्दल लोकांना थोडा विसर पडलेला दिसला मला. 2024 सालीच त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर म्हणजे अजिबातच मीडियामध्ये काहीच त्याचा कव्हरेज नव्हता. तुम्ही अमेझॉनवर पण जर बघाल त्यांच्याबद्दलची पुस्तकं जी आहेत ती खूपच लिमिटेड आहेत आणि जी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत त्याच्यामध्ये पण त्यांचंच काम आहे ज्याचं कंपायलेशन केलेलं आहे. तर त्यांच्यावर असं पुस्तक खूप मोजकी पुस्तकं आहेत. तर मला असं वाटलं की आपण एक नागरिक म्हणून, म्हणजे मी काही इतिहासकार नाही आहे, मी कोणी संशोधक पण नाही आहे, पण एक नागरिक म्हणून त्यांच्याबद्दल काहीतरी आपण लिहावं अशी इच्छा मला होती आणि हे पुस्तक बेसिकली त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठीच लिहिलं गेलं. एक शेवटचा प्रश्न, सध्याचं राजकीय वातावरण बघता काँग्रेसच्या काही 70 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून आजपर्यंत अनेक गोष्टी काँग्रेसच्या ह्याच्यामुळेच झालेल्या आहेत. परंतु आजचं हे सरकार जे आहे भाजपप्रमाणे ते काँग्रेसच्या सगळ्या गोष्टी पुसत चाललेल्या आहेत, त्या नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? नष्ट नाही करत आहे ते. कसं झालेलं आहे की पॅकेजिंग फक्त बदललेलं आहे. योजना मनमोहन सिंगाच्याच आहेत. जसं मनरेगा असू द्या, त्यांनी मनरेगा बंद करता नाही आलं, त्यांना मनरेगा कंटिन्यू करावं लागलं. लिबरलायझेशन जे आहे त्याचं पण कंटिन्युएशन अटल बिहारी वाजपेयींनी त्याचं कंटिन्युएशनच केलं, ते काही रोलबॅक नाही केली. जी मुद्रा योजना आहे, स्वनिधी योजना आहे, सगळ्या ज्या पंतप्रधान यांच्या ज्या पण योजना आहे ते फायनान्शियल इन्क्लुजनच्या वेळेस मनमोहन सिंगांनीच इनिशिएट केलं होतं. फक्त हे नवीन स्वरूपाने ही गव्हर्नमेंट प्रेझेंट करत आहे. तर कुठलीही पॉलिसी रोलबॅक झालेली नाही आहे, फक्त त्या वेगळ्या अनुषंगाने त्यांच्या पद्धतीने करत आहे, एवढंच आहे. मनमोहन सिंगाचं जेवढं जे कंट्रीब्युशन राहिलेलं आहे ते म्हणजे इरेज करणं इझी नाही आहे, तर त्यांना ते कंटिन्यू करावंच लागणार आहे, भले त्याचं नाव वेगळं असो. ओके.